नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा या मालिकेच्या आजच्या या भागामध्ये अगदी मनापूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता विश्वनाथ हा रीवाला म्हणत असतो की हे बघ, पाचगणीच्या थंडीमध्ये अगदी सकाळी सकाळी मी मस्त फेरफटका मारला आणि तुझ्यासाठी ही छान गुलाबाची टवटवीत फुलं घेऊन आलो. म्हणून तो आपल्या हातामध्ये जी फुलं धरलेली आहेत तर ते फुल तो पुढे धरतो. परंतु त्याच वेळेस आता विश्वनाथच्या हाताला भाजलेलं असतं आणि आता मात्र रेवा फुलं बघून खूपच खुश होते आणि म्हणते की विशू थँक्यू सो मच. आणि तेवढं तिचं त्या हाताकडे लक्ष जाते कारण त्या हाताला भाजलेलं असतं. विश्वनाथ विचारतो की फुलं मस्त आहेत ना. तेव्हा रेवा त्याचा हात पकडते आणि म्हणते की विश्वनाथ, काय झालं, तुझ्या हाताला का भाजलं? तेव्हा आता विश्वनाथ हात मागे घेतो आणि काही नाही असं म्हणतो. तेव्हा रेवा म्हणते की बघू, अरे नक्की काय झालेलं आहे सांग बरं, आणि तुला भाजलेलं आहे कसं भाजलं असं विचारते. तर रेवाचा मात्र जीव तिळती तुटत असतो आणि ती विचारते की विश्वनाथ, अरे काय झालं, तुझ्या हाताला कसं भाजलं? त्यावरती विश्वनाथ म्हणतो की अगं विशेष काही नाही. त्यावरती आता रेवा म्हणते की अरे काही नाही म्हणजे नक्की तुम्हाला सांगशील का, काय झालेलं आहे, लवकरात लवकर सांग की नक्की काय झालेलं आहे. तेव्हा आता विश्वनाथ म्हणतो की अगं हे बघ, मी बाहेर पडणार होतो आणि बाहेर पडण्यावेळेस मात्र आता मी म्हणणार होतो साठी चहा बनवा म्हणून मी चहा बनवायला गेलो होतो, कारण तुला त्रास नकोय. आणि अगदी चहा बनवून मात्र मी सगळं काही अगदी बनवणारच होतो आणि त्याच वेळेस मात्र आता लायटर सापडत नव्हते. जेव्हा मी गॅस अगदी लावला त्याच वेळेस मात्र सगळं काही अगदी फ्लेम आहे ती मोठी झाली आणि मला चटका बसला. असे मुद्दाम तो खोटं बोलतो. आता त्याला ऐकायला तयार नसते रेवा. त्याला धरते आणि डायनिंग टेबलवर बसवते. किचनमध्ये येते आणि तिची बडबड सुरू असते की कोणी तिला चहा करण्यासाठी सांगितलं होतं बरं. त्यावरती आता विश्वनाथ तिला आवाज येतो आणि काय शोधतेस असं विचारतो. तेव्हा तर रेवा म्हणते की आलेच. रेवा मात्र आता त्याच्या हाताला लावण्यासाठी काहीतरी घेऊन येते. तेव्हा तर विश्वनाथ म्हणत असतो की अगं मी तुला सांगितलं ना, इतकं सिरियस असं काही नाही. तेव्हा रेवा त्याचा हात पकडते आणि त्या हातावर बर्फ लावत असते. आता विश्वनाथ हसत असतो तर रेवा बर्फ लावताना म्हणते की अरे तुला भाजलंयस आणि तू वर हसतोस. आता विश्वनाथ तिच्याकडे बघून खोचत म्हणतो की खरंच मला एक गोष्ट खूप क्यूट वाटते आणि माझी बायको माझी इतकी काळजी घेते, खरंच मला खूप बरं वाटतं. आणि हे बघ, तुझ्याकरता मात्र मी रोज भाजून घ्यायला तयार आहे. त्यावरती रेवा म्हणते की शट अप विशू, परत जर तू असं काही बोललास ना तर गाठ माझ्याशी, हे लक्षात ठेव. आता विशू म्हणतो की हे बघ, अगं मस्करी नाहीयेस आणि बघ ना, अरे विशू किती भाजलेलं आहे आणि तरी सुद्धा तुला काहीच वाटत नाही, तू सिरियस घेत नाही, बघ किती भाजलंय म्हणून. रेवा अगदी प्रेमाने त्यावर बर्फ लावत असते. त्यानंतर आता इकडे हे ऑफिस पूर्णपणे जळालेलं आहे. तेव्हा सगळेजण मात्र विझवण्याचा प्रयत्न करत आहे. वहिनी सगळेजण पाणी आणून अगदी ते विझवण्याचा प्रयत्न करत आहे. सगळ्यांची एक प्रकारे धावपळ सुरू आहे. सगळेजण आता विझवत असतात आणि त्याच वेळेस तिथे रमा, अक्षय आणि आनंद हे सगळेजण धावतच येतात आणि ऑफिसची जी काही अवस्था झालेली आहे ती बघून रमाला आणखीनच फार वाईट वाटतं. आता जो काही शाळेचा क्लार्क आहे तर तो रडतच म्हणतो की बघा सर, हे काय झालं. रमाचं मात्र अगदी पूर्णपणे आता जीव कासावीस झालेला असतो. ती सारखी बघत असते, तिला एक शॉक बसलेला असते. अक्षयला सुद्धा आता हे सर्व काही बघून खूप टेन्शन येते आणि त्याच वेळेस रमा हे सर्व बघते तर तिला चक्कर येत असते आणि ती खाली पडणार. तोच लगेच आता अक्षय म्हणतो की रमा, ए रमा, आणि तो रमाला धरतो. रमा, तुला हे सर्व काय होतंय? आणि तो आता रमाला बाजूला घेतो, पाणी आणायला सांगतो आणि तिला खाली बसवतो, शांत करतो. अक्षय म्हणतो की रमा, ए रमा, अगं रमा काय झालं? तेव्हा आता रमा काही बोलत नसते. घाईने तो तिला पाणी प्यायला देतो. तेव्हा आता तेथील आता त्या मॅडम म्हणतात की आता रमा मॅडमचं केबिन होतं आणि आमचं ज्ञान मंदिर होतं. आज मात्र हे असं जळताना बघून काळजामध्ये धस्स झालं. त्यावरती मात्र कादाळ जो शिपाई आहे तो म्हणतो की मी मोटर लावून पाणी अगदी शिंपत होतो, पण तरीसुद्धा आग इतकी वाढत होती की मला सगळं काही आवरणं कठीण होऊन बसलं होतं. तेव्हा आता सगळ्या मॅडम रडत असतात, डोळ्यातून पाणी येते. ही जी काही आग आहे ना ती पेटलेली बघून मी सगळ्यांना गोळा केल्याचं सांगतो. आज हे सगळे लोक धावून आली म्हणून आग विझली आणि आज मात्र हे सगळेजण आले नसते तर आपली शाळा आहे ती जळून खाक झाली असती. रमा सारखी आता पाहत असते तर दुसरे मॅडम म्हणतात की बघा, रमा मॅडम किती सुंदर झालेल्या आहेत, कारण अण्णांनंतर त्यांनी ज्या शाळेला सावरलेलं होतं त्यांच्यासाठी फक्त ही अगदी ऑफिस आहे तर ते 4 भिंती नव्हत्या, तर अण्णांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता. तेव्हा आता रमाला ही सर्व काही आठवते, खूप रडत असते. तर अक्षय म्हणतो की रमा प्लीज, अगं रडू नकोस, अगं काही झालं तरी आता देव आपल्या पाठीशी आहे, काही होणार नाही, अण्णांचा आशीर्वाद सुद्धा आपल्या पाठीशी आहे ना. आणि हे बघ, अगं फक्त आता या केबिनला आग लागलेली आहे, परंतु अण्णांचं शिक्षण आणि बाकी कुठेही काही गेलेलं नाही, लक्षात घे. त्यावरती आता रमा रडतच म्हणते की अण्णांनी इतक्या विश्वासाने माझ्यावर जबाबदारी टाकली होती, पण शेवटी मी तरी काय केलं, मी काहीच करू शकले नाही. त्यावरती आता तेथील ते दुसरे पाटील सर आहे तर ते म्हणतात की आम्ही मात्र जेव्हा आग लागलेली बघितली तेव्हा त्या आजूबाजूचे सगळेजण आम्ही खूप धावत आलो, आम्ही सगळ्यांनी खूप असा प्रयत्न केला हे सगळं काही अगदी आग विझवण्यासाठी, आणि आम्ही सगळ्यांनी विझवलं म्हणून कुठेतरी ते आटोक्यात आले, नाही तर आज या वास्तूचं जळून खाक झाली असती. त्यावरती मात्र आता आनंद म्हणतो आग मात्र लागली कशी? तेव्हा आता ते पाटील सर म्हणतात की ते माहिती नाही, कदाचित मात्र शॉर्ट सर्किट असेल. तेव्हा आता त्या मॅडम म्हणतात की अरे शॉर्ट सर्किट कसं होऊ शकतं, सुट्टीच्या दिवशी
सुट्टीच्या दिवशी हे नाही येऊ शकत, कारण काल तर आपण सर्वांनी लाईट वगैरे सगळं काही बंद करून गेलो होतो. तेव्हा आता आनंद म्हणतो की नक्कीच हे कोणाचं तरी कारस्थान आहे. त्यावरती आता लगेच अक्षय विचारतो की कोणी शाळेत येताना आसपास कोणी दिसलं? नक्की कोणीतरी अनोळखी वगैरे काही वाटलं का तुम्हाला याबद्दल? तेव्हा मात्र रमा आणि अक्षय या दोघांना मात्र अण्णांनी जे काही व्हिडिओ करून पाठवलेला आहे की ह्या सगळ्यापासून लांब राहा, यामध्ये पडू नका, नाहीतर तुम्ही होरपळून निघता. प्लीज मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही लांब राहा. हे सगळं काही आता रमाला त्याची आठवण होते. रमाच्या डोळ्यात पाणी असतं. आणि हे बघ बाळांनो, मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो, मी तुमच्यासमोर येऊ शकत नाही, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला करून पाठवतो. तो तांबटकर आहे, तो चांगला नाही, त्याच्यापासून प्लीज लांब राहा. हे सगळं काही आता रमाला त्याची आठवण होते. रमा खूप रडत असते. त्यानंतर इकडे पार्वती आजी, अभिषेक आणि मयूर हे सगळेजण आता रमा, अक्षय आणि आनंद यांची येण्याची वाट बघत आहेत. सगळ्यांना ते एक प्रकारचं टेन्शन आलेलं आहे. पार्वती आजी म्हणते की आता देवा, खरंच ही आणखीन काय वाढून ठेवलं आहे? जरा 4 घास सुखाचे खावं असं वाटत असेल की नक्की काहीतरी पुढे संकट येऊन उभा राहतं, आणि तुम्हाला असं वाटतं की ही आग आहे ती अपघाताने लागली असेल? मला तर नाही वाटत. हे सगळं कोणाचं काम आहे? कळायला मात्र काही ज्योतिषाची गरज तर नाहीच. आता हे सर्व काही ऐकून अभि म्हणतो की आज ही आग आहे तर ती आज शाळेपर्यंत पोचली, परंतु उद्या ती आपल्या घरापर्यंत पोचायला अगदी वेळ लागणार नाही. आता मयुरी विचारते की नक्की तुला काय म्हणायचं आहे? तर अभि म्हणतो की हे बघ, जे काही आहे ना तर ते तांबटकरला आपण परत सगळं काही देऊन टाकूयात, आणि आपण अगदी सुखात राहून परत एकत्र येऊन सगळं काही कमवूयात आपण. मात्र आता त्याच्यासोबत बसून काहीतरी अगदी एक विचार ठरवून अगदी डील करून टाकूयात. आता मयुरी म्हणतेय की अभि, तू काय बोलतोयस? अरे असं घाबरून कसं चालेल आपल्याला मग? अरे प्रश्न आता अगदी पैशाचा नाही, परंतु अण्णांनी अगदी स्वतःच्या कष्टानं हे सर्व उभं केलेलं आहे, तर ते सगळं काही आपण त्यांच्या स्वाधीन करायचं का? वरती आता पार्वती आजी अभिषेकला म्हणते की हे बघ, अरे ह्या सगळ्यामध्ये पैसा महत्वाचा नाही, तर तत्व महत्वाची असतात. अभि म्हणतो की उद्या जर यामध्ये सगळ्यात कुणाचा तरी जीव गेला तर मग आपण पैसा बघणार आहोत का तत्व बघणार आहोत? आणि हे बघ आजी, आजकाल तत्वांनी पोट भरत नसतं, आजकाल फक्त पैसा महत्वाचा असतो. लोक मात्र पैसा मिळवण्यासाठी काय काय करतात तुम्हाला माहिती आहे का? एखाद्याचे जर आपण 2 पैसे घेतले असेल तर मात्र ते पैसे परत घेण्यासाठी ते एखाद्याच्या दाराशी उभे असतात, अगदी जीव घ्यायला मागे पुढे बळगत नसतात. हे सर्व मला विचारणं, मला माहिती आहे, मला अनुभव आहेत. आणि हा आता तांबाटकरे, त्याच्यासाठी पैसा सगळ्यात महत्वाचा आहे, मोठा आहे. तेव्हा आता पार्वती आजी आणि मयुरी धक्क्यांनी अभिषेककडे पाहत असतात. अभिषेक नक्की काय बोलतोय त्यांचा आता ते विचार करत आहेत. अभिषेक पुढे म्हणतो की आता हा पैसा त्याचा जीव की प्राण आहे, त्याची संपत्ती आहे. हा पैसा मिळवण्यासाठी तो वाटेल ते काही करू शकतो, त्याचं तत्व आहे. कारण त्याशिवाय मात्र त्यांनी इतका मोठा बिझनेस उभा केलेला आहे का? त्यानंतर मात्र आता लगेच पार्वती आजी म्हणते, अभिषेक अरे ते तांबटकरांचं जाऊन दे, परंतु मला एक गोष्ट सांग, तुझ्या बाबतीत हे सर्व घडलेलं आहे का? तुला काही पैशांची गरज आहे का? तेव्हा आता पार्वती आजीने असे विचारल्यानंतर अभिषेकला धक्का बसतो आणि या सगळ्यामध्ये तू काय बोलून गेला हे त्याला समजते. आणि तेवढ्यात आता पार्वती आजी पुन्हा म्हणतेय की तुला तर काही टेन्शन नसेल, कोणताही टेन्शन नसेल, कारण तुला चांगली नोकरी आहे, दर महिन्याला पगार आहे, आणि तुझं मात्र सगळं काही छान सुरू आहे. आणि तूच नेहमी म्हणत असतो की पैशाची अगदी गरज आहे, तर ती त्यांना असते, कारण ज्यांचे हात वाईट कामात गुंतलेले असतात त्यांना. आपण कसं कष्ट करून समाधान मांडणारी माणसं आहोत, आपले हात कशाला काळे असतील? बरोबर आहे ना? तेव्हा अगदी धक्क्यानेच पार्वती आजीकडे बघत असतो आणि फक्त मान डोलावतो आणि म्हणतो की हो, एक्झॅक्टली. तेव्हा आता मयुरी विचारते की आजी, अगं पण तांबटकर इतक्या थराला जाऊ शकतोस का? त्यावरती आता लगेच पार्वती आजी म्हणते की काय म्हणतेस? तेव्हा मयुरी पुन्हा विचारते की का पण तो असं करू शकतो? आता पार्वती आजी म्हणते, त्यानंतर अभि मात्र मनामधून खूपच चिडलेला आहे. तो मनात म्हणतो की मी मात्र माझे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी इकडे धावत आलो आणि हे लोक मात्र तत्वांचं घेऊन बसलेत. त्यामुळे आता नाही, आता घरच्यांच्या भरोशावर राहून नाही चालणार. काही झालं तरी मला हातपाय हलावे लागणारच आहेत. म्हणून आता अभिची जी काही धांदल सुरू आहे त्या पार्वती आजीचं बारीक अभिकडे लक्ष असतं. अभि काहीतरी टेन्शनमध्ये आहे हे पार्वती आजी खरे ओळखते. त्यानंतर आता इकडे शाळेमध्ये सगळेजण आता खूप टेन्शनमध्ये आहेत. आता ही आग लागलेली कशी असेल याचा विचार करत आहे. आनंद हे सगळं काही बघतो आणि अक्षयकडे येतो. अक्षयला म्हणतो की हे प्रकरण दिसते तितकं सोपं नाहीये, काहीतरी वेगळंच भलतं काहीतरी आहे. मला तर काय वाटतं की नक्की हे सगळं त्या तांबटकरानेच केलं असेल. मला त्याचीच अगदी शंका येते. नक्की हे सगळं त्या तांबटकरानेच केलं असावं. आणि अक्षय, तुला काय वाटतं? असं जेव्हा आता आनंद विचारतो तेव्हा आता तांबटकराने अक्षयला जे धमकावलेलं आहे, आता रेवाचा जो अपघात केलेला आहे त्याचा आरोप मात्र याने अक्षय आणि रमावर घेतलेला आहे. डार्लिनच्या जीवाशी तुम्ही खेळला. अक्षय मुकादम, मी तुला जिवंत नाही सोडणार. हे धमकावलेले क्षण आहे तर ते अक्षयला आठवतात. तेव्हा आता अक्षयची खात्री पडते की नक्की हे सर्व तांबटकरांनी केलेलं आहे.
त्या आता अक्षयला या क्षणाची आठवण होते आणि जेव्हा त्यांच्या अंगावरती गाडी घातलेली आहे ते क्षण अक्षयला आठवतात आणि अक्षय म्हणतो की 100% मात्र आता त्या तांबटकरांचंच हे काम असणार आहे. तर त्या तांबटकराने मात्र आपल्यावर दबाव टाकण्यासाठी हे सर्व केलेलं आहे. तर त्यानंतर मात्र आता जेव्हा रमाने त्या रेवाला धमकवलेलं आहे की अण्णांच्या जे काही अगदी आहे ना प्रॉपर्टीतील एक खडासुद्धा मात्र मी मिळवून देणार नाही, तर आणि ही प्रॉपर्टी अण्णांची होती आणि त्यांचीच राहील, हे सगळं काही क्षण तर रमाला सुद्धा आठवतात. आता रमा म्हणते की फक्त त्याने नाही, आता मात्र तांबटकरांबरोबर ती सुद्धा आहे, ती रेवा. मग आता खूप रडत असते आणि रडता रडता मात्र आता ती म्हणते की ती सुद्धा आहे. आनंद हे सर्व ऐकतो. आनंद विचारतो की कोण ती, कोणत्या तीबद्दल बोलताय तुम्ही. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे ती त्याची बायको, तो तिला डार्लिंग म्हणतो. आता आनंद म्हणतो की डार्लिंग, आणि अक्षय मला सांग बरं नक्की हे सर्व काय चाललेलं आहे, की नक्की कोण डार्लिंग असं विचारतो. त्यावरती अक्षय म्हणतो की हे बघ, फक्त तू टेन्शन घेऊ नकोस, आपण या सगळ्यावर लीगल ॲक्शन घेऊयात. त्यावरती आनंद म्हणतो की बरं ठीक आहे, ऐक आपण एक काम करूयात, त्याची मात्र रीतसर आपण पोलीस कंप्लेंट करूयात आणि आपल्याला कोणावर संशय आहे हे सुद्धा आपण पोलिसांना सांगूयात. त्यामुळे तू एक काम कर, तू आत्ताच्या आता रमाला घेऊन घरी जा, तोपर्यंत मी पोलीस स्टेशनला जातो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की ओके, आणि आनंद मात्र धावतच पोलीस स्टेशनला जातो. तेव्हा आता अक्षय रमाला म्हणतो की चल उठ घरी चल. आता रमा अक्षयला म्हणते की तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये हे सगळं. आता आपल्याला कळलं की आग लागलेली आहे म्हणून बघितलं नसतं तर काय झालं असतं, तुम्हाला माहिती आहे ना. त्यावरती अक्षय म्हणतो की हो, गुढीपाडव्याच्या दिवशी ही आग लागलेली आहे, जी मजल मात्र आता फारच वाढत झालेली आहे. शेवटी ते इथपर्यंत सुद्धा पोहोचलेत. त्यामुळे आज मात्र मी ठरवलेलं आहे की आज या गुढीपाडव्याच्या मुहूर्ताच्या दिवशी मी त्यांच्या विरुद्ध लढा सुरू करणार आहे. तर आता मात्र सगळं काही बाद झालं. आता मात्र एकदा मला त्या रेवाला जाऊन विचारायचंय आणि मी आत्ता तिला जाऊन विचारतोस म्हणून अक्षय आता जायला निघतो की रमा त्याला थांबवते आणि म्हणते की नाही, अजिबात नाही, कारण रेवा आणि तांबटकर कोणत्याही थराला जाऊन पोहोचू शकतात. कारण मी कालच रात्री बघितलेलं आहे, आपण तिकडे नाही जायचं. जे काही आपल्याला करायचे आहे तर ते कायदेशीर मार्गाने करायचे. त्यावरती अक्षय म्हणतो की अगं ते तर आपण करूयात, परंतु त्यांना जाब विचारायला नको का. त्यावरती रमा म्हणते की हे बघा, त्याची काही गरज नाही, तुम्ही आत्ता माझ्याबरोबर घरी येणार आहात आणि आपण कुठेही नाही जाणार. तेव्हा आता अक्षयला खूप टेन्शन येते आणि रमा काही ऐकायला तयारच नसते आणि घरी चल असं म्हणते. तेव्हा आता रमाला खूप रडू येत असतं, कारण आता रमा इतकी रडत आहे, सारखी सारखी आपल्या हॉबीजकडे ती बघत आहे. त्यानंतर आता इकडे रेवा मात्र छान तयार होत आहे, आरशासमोर उभी आहे आणि अगदी छान अशी नटलेली असते. आणि तेवढ्यात तांबटकर तिच्या मागून येतो आणि अगदी तिला मिठीत घेत म्हणतो की खरंच आज मात्र तू इतकी सुंदर दिसत आहे की नजरच तुझ्यावरून हटत नाहीये. आता इतकी खुश होते आणि हसते आणि विचारते की खरंच. त्यावरती आता लगेच तांबटकर म्हणतो की हो, अगदी आनंदही आनंद झाला आणि खेळ मात्र रंगामध्ये आला. आणि हे बघ, मी तुला खरंच सांगू का, मी तुझ्यापेक्षा खूप मोठा आहे, पण तरीसुद्धा तू माझ्याबरोबर लग्न करायला तयार झालीस. तू माझ्याबरोबर शेवटी लग्न केला. खरंच जानू, मी खरंच माझे खूप मोठं भाग्य समजतो. त्यावरती आता तांबटकरांचं हे बोलणं ऐकल्यानंतर रेवा म्हणते की अरे विशू, मी तुला किती वेळा सांगितलं की आपल्यामध्ये हे असं वयाचा विषय काढायचा नाही म्हणून. प्रेम आहे त्यात ते वयावर नाही तर विश्वासावर अवलंबून असते. आणि हे बघ, मी जशी आहे तशी तुम्हाला स्वीकारलेलं आहे, तेच माझं भाग्य आहे. त्यावरती आता विश्वनाथ हे ऐकून आणखीनच खुश होतो. तेव्हा विश्वनाथचा हात पकडून हे सर्व बोलत आहे. हे बघ विश्वनाथ, जो काही तुम्हाला मान दिलेला आहेस ना, तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, बाकी मला काही नको. आता तांबटकर खुश होतो आणि तो रेवाला म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्या सुखासाठी काही पण करू शकतो. तेव्हा आता रेवा लगेच खुश होते आणि म्हणते की विशू, आज गुढीपाडवा आहे, हे बघ, म्हणजे आता नवीन वर्षाची नवीन सुरुवात, मग आपण सुद्धा नवीन काहीतरी करूयात. हे बघ, नवीन वास्तू रचण्यापूर्वी जुन्या वास्तूचा हिशोब करावा लागतो नाही का. त्यावरती आता तांबटकर विचारतो की जुने हिशेब, नेमकं तुला काय म्हणायचं आहे. आता रेवा म्हणते की विशू, तुला तर माहिती आहे, माझ्या मनावर मात्र आता ज्या जुन्या जखमा आहेत ना, तर त्या अजूनसुद्धा तशाच आहेत. जोपर्यंत त्या निमळत नाही तोपर्यंत नव्या सुखाचा आनंद मला नाही घेता येणार. आणि हे बघ विशू, माझी छोटीशी एक इच्छा आहे, ती तू पूर्ण करशील का असं विचारते. तर आता विशू हसतो आणि म्हणतो की काय एक इच्छा आहे. हे बघ, तुझ्या कोणत्याही इच्छेला मी नाही म्हटलं का. नाही ना, तुझी प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेल, तुला मी अगोदरच सांगितलेलं आहे. आणि हे बघ, तुझी जी इच्छा आहे तर ती माझ्यासाठी आज्ञा आहे. आज्ञा काय, महाराजांची आज्ञा असेल तर ती त्यांनी आज्ञा करावी असे आता विशू जेव्हा म्हणतो तर आता रेवा हसते आणि म्हणते की काय रे विशू. त्याच्याबरोबर आता खूप खुशून हसते, खूप खुश असते. त्यानंतर आता इकडे सगळेजण मात्र खूप नाराज आहेत. रमाक्षय येण्याची वाट पाहत आहे, कारण सगळ्यांना कथा गुढीपाडवा हा अगदी साजरा करायचा आहे आणि सगळेजण तयार होऊन अगदी तोंड पडून बसलेले आहेत. तर तेवढे तिथे आनंद येतो. आता पार्वती आजी सगळेजण घाईने विचारतात की आनंद, काय झालं, पोलीस काय म्हणाले, काही सुगाव लागला का. त्यावरती आता आनंद
आनंद म्हणतो की अगं आजी शांत हो, आत्ताच मी कुठे पोलीस स्टेशनमधून आलो, त्यांनी हे प्रकरण आहे ते गांभीर्याने घेतलेलं आहे, पोलीस तपास करत आहे. त्यावरती अभि विचारतो गांभीर्याने घेऊन नाही चालणार, काहीतरी ॲक्शन करावी लागेल. त्यावरती आनंद म्हणतो की अरे अभ्या, ॲक्शन घेतायत ते, तू पूर्ण काळजी करू नकोस. हे बघ, अरे अण्णांचा प्रस्थ इतकं मोठं आहे की अख्ख्या अजगाण्यांची श्रद्धा त्या शाळेवर आहे. त्यामुळे हा जो काही तपास आहे तर तो वेगाने होणार आहे. आणि आनंद मात्र तेथे रमाक्ष दिसत नाही म्हणून विचारतो की रमाक्ष कुठे आहे. आणि तेवढ्यात रमाक्षेची गाडी बाहेर येते अंगणामध्ये आणि आता दोघेही गाडीच्या खाली उतरतात. आता गाडीच्या खाली उतरल्यानंतर रमा आता अक्षयच्या जवळ येते, त्याचा गाल धरून इकडून तिकडून बघते आणि म्हणते की दिसत नाही. अक्षय आपल्या गालाला हात लावतो आणि विचारतो की काय दिसत नाही. आता अक्षय पुन्हा विचारतो की काय लागणं अपेक्षित होतं का. त्यावरती रमा म्हणते की नाही हो. तेव्हा आता रमा पुन्हा त्याचा गाल इकडून इकडून अगदी चेक करते आणि म्हणते की अहो पण दिसायला हवं, पण दिसतच नाही. अक्षयला तर हे रमाचं काही कळत नसतं की रमा नक्की काय म्हणते. त्यावरती अक्षय पुन्हा विचारतो की काय. तर रमा म्हणते की अहो तुमच्या चेहऱ्यावरचं हसू नाही दिसत. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं हा कसला बालिशपणा आहे रमा. आणि हे बघ रमा, हे शाळा तुझी आहे, तुझं ऑफिस आहे, येथे मी पॅनिक होतो आणि तू मात्र हे अस्वचं पाहते. त्यावरती आता रमा म्हणते की मान्य आहे, मला सगळं मान्य आहे, तुम्ही खूप टेन्शन घेतलेलं आहे. मग हाच चेहरा घेऊन तुम्ही घरात जाणार आहात का. सगळ्यांना अगोदरच खूप टेन्शन आहे, खूप काही गोष्टी एकत्र सुरू आहे. मग तुम्हीच ठरवा की तुम्हाला हा टेन्शनचा चेहरा घेऊन आतमध्ये जायचं आणि त्यांचं टेन्शन आणखीनच वाढवायचं, ते हसऱ्या चेहऱ्याने जाऊन त्यांचं टेन्शन कमी करायचं. हे सगळं काही तुमच्या हातात आहे. तर आता रमाचं हे बोलणं ऐकून आता अक्षय म्हणतो की बाप रे, कुठून आणतेस तू हे सगळं धैर्य, तेच कळत नाही. त्यानंतर आता रमा आणि अक्षय आताच येतात. पार्वती आजी आता म्हणतच असते की आयुष्यातील अगदी भयानक असा पाडवा हा आजचा आहे. तेव्हा लगेच रमा म्हणते की नाही आजी, हा मात्र आनंदाचा सण आहे, संकटाचा नाही. आणि हे बघा, आम्ही दोघांनी मात्र ठरवलेलं आहे की कितीही संकट आली तर शेवटी आनंदातच राहायचं आहे. आणि हे बघा, तुमचा विश्वास तर आहे ना, मग सगळं काही छानच होणार आहे. तर त्यावरती पार्वती आजी म्हणते की अगं शाळेला आग तर लागलेली आहे आणि शाळेचं नुकसान तर झालेलंच आहे ना. नुकसान. तेव्हा लगेच आता रमा म्हणते की हे बघा आई आजी, हे काही चालायचं. आणि आता हे बघा, जेवणात फक्त साखर असेल तर तुम्हाला चालेल का. नाही ना, आपल्याला आता निस्ती साखर असून नाही चालणार, आपल्याला सगळं काही लागतं, मीठ, तिखट, साखर वगैरे सगळं काही लागत आहे. म्हणून तर जेवण हे चविष्ट लागतं. तेव्हा आता रमाचं हे बोलणं सगळ्यांना पटतं. आणि हे बघा, आयुष्यसुद्धा अगदी तसंच आहे, थोडंसं आनंद, थोडंसं दुःख आणि थोडंसं संकट, सगळं काही असावंच लागतं. आणि हे सगळं काही असेल तरच जगण्याची मजा येते. तेव्हा लगेच आता अक्षय म्हणतो की चला सगळ्यांनी आता मस्त तयार व्हा आणि आपल्याला गुढी उभारायची आहे. तेव्हा लगेच आता म्हणजे आनंद म्हणतो की लवकर तयार व्हा. अक्षय म्हणतो की ठीक आहे, आम्ही आमची तयारी करून येतो. आणि सगळेजण आता गुढी उभारण्याच्या तयारीला लागतात. त्यानंतर मात्र आता इकडे रेवा आणि आता हा विश्वनाथ सुद्धा तयार झालेले आहेत. आणि आता तो रेवाला जवळ घेत म्हणतो की खरंच आज माझ्या हातून खूप चांगलं असं काम पार पडणार आहे, ते पण अगदी तुझ्यामुळे. हे बघ दारली, मी खरं सांगतो का, यातून तुला जो काही आनंद मिळणार आहे ना, अगदी त्यात म्हणजे माझं समाधान आहे. तर आणि हे बघ, महत्त्वाची गोष्ट तर राहूनच गेली. तेव्हा आता तो पेढ्यांचा बॉक्स वगैरे घेऊन आता दोघे एकमेकांना भरवतात. तर रेवा त्याला थँक्यू बोलते आणि म्हणते की आत्ता कुठे अगदी नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे असं वाटतं. म्हणून ती खुश होत अगदी दोघेही चला निघूयात असं म्हणते. तर आता विश्वनाथ म्हणतो की येस कम. दोघेही जायला निघतात. आणि त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर साहेब आणि काही पोलीस तेथे येतात. आणि पोलीस तेथे आल्यानंतर आता तांबटकर तुम्हीच आहात का असं विचारते. तेव्हा आता पोलिसांना बघून रेवा तो खूपच घाबरते आणि रेवा घाबरून आता त्यांच्याकडे पाहत असते. तांबटकरने जे काही केलेलं आहे तर ते मात्र अगदी रेवाच्या समोर अजूनपर्यंत काही आलेलं नाही. तेव्हा आता तांबटकर मात्र काही घाबरत नसतो. तांबटकर म्हणतो की काय झाले इन्स्पेक्टर साहेब, सणाच्या दिवशी मात्र आता तुम्ही असे अचानक इथे का आलात. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की चला, मात्र आत्ताच्या आत्ता तुम्हाला पोलीस स्टेशनला आमच्यासोबत यावं लागेल, कारण एका गंभीर गुन्ह्याबद्दल तुमचं नाव पुढे आलेलं आहे. तर आता गुन्हा म्हटल्यानंतर रेवा तो खूपच घाबरते. नक्की आता काय झालेलं आहे ते खरंच काही कळत नाही. रेवाला खूप टेन्शन येते, परंतु तांबटकरने हे सर्व केलेलं आहे तांबटकरला माहिती असतं. त्यानंतर आता इकडे हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये आता सगळेजण पाडवा छान असा आनंद साजरा करत आहे. शशिकांत, आता पार्वती हे सगळेजण छान असे तयार झालेले आहेत. आता शशिकांत म्हणतो की अरे, अगोदर मात्र रमाचं तोंड गोड कर, तुमच्या लग्नानंतरचा हा तुमचा पहिला पाडवा आहे. म्हणून अक्षय रमाला मात्र आता पेढा भरवत असतो. रमा म्हणते की प्लीज मला गोड नकोय. तर सीमा विचारते की काय झालं रमा, का गोड नकोय. आता रमा म्हणते की आत्तापासूनच जर मी माझ्या वजनाकडे लक्ष नाही दिलं तर उद्या मात्र माझं वजन वाढेल आणि त्यानंतर मी नाही आवडणार, मी जर जाड झाले तर. त्यावरती आता अक्षय
म्हणतो की हे बघ, उद्या मात्र तुझे केसही जरी पांढरे झाले, चेहऱ्यावर सुरकुती आल्या, तरीसुद्धा माझं तुझ्यावर असणारं जे काही प्रेम आहे ती कधीच कमी नाही होणार आणि कणभर सुद्धा ती कमी नाही होणार. माझ्यासाठी तू फक्त आणि फक्त स्वप्नसुंदरीच असेल. तेव्हा तर रमाला खूप हसू येतं. रमा मात्र आता गालातल्या गालात हसत असते. आता अभि लगेच म्हणतो की अरे अरे, म्हणजे म्हातारी झाल्यानंतर रमा ही स्वप्नसुंदरी दिसेल की माहिती नाही, तू मात्र अक्षय खतरनाक आजोबा दिसशील. तेव्हा आता सगळेजण खूपच हसतात आणि आता हसून हसून मात्र सगळ्यांचे अगदी खुश झालेले आहेत आणि अक्षय खुश होत रमाला पेढा भरवतो. तेव्हा आता रमा खुश होत पेढा खाते. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत मात्र धन्यवाद.